नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ठाणे पोलिसांना उत्कृष्ट प्रकारचा भाजीपाला थेट त्यांच्या घरापर्यंत मिळावा या दृष्टिकोनातून काम सुरू करण्यात आलं आहे। पोलिसांच्या कुटुंबियांना सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला थेट त्यांच्या घरापर्यंत मिळावा असा हा संपूर्ण उपक्रम आहे। या उपक्रमाचा शुभारंभ ठाणे पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंह, मराठी चित्रपटाचे सुपरस्टार मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत काल संपन्न झाला। पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरापर्यंत थेट भाजीपाला मिळावा, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देखील त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा आणि गिराईक मिळावी या दृष्टिकोनातून या संपूर्ण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। शेतकरी आणि ग्राहक यांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे। यामध्ये दलालांची कुठल्याही प्रकारची भूमिका नसल्याकारणाने उत्कृष्ट प्रतीचा माल स्वस्त दरामध्ये ठाणे पोलिसांना मिळणार आहे, अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली। वो डायरेक्टली पुलिस फैमिलीज़ को पुलिस लाइन्स में ताज़ा भाजीपाला सप्लाई करना चाहते हैं ताकि उचित दाम पर पुलिस परिवारों को भाजीपाला उपलब्ध हो सके और उनको भी अच्छा रेट मिलेगा, पुलिस वाले को भी अच्छी ताज़ी भाजी प्राप्त होगी। हमने तुरंत आइडिया को अप्रूव किया। अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदा होतो। मधले अडते दूर गेल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या भावाला चांगला माल मिळतो। या सगळ्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यास निश्चितपणे मदत होईल असा विश्वास मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केला। पोलीस आयुक्तालयाने इनिशिएटिव्ह घेऊन शेतकऱ्यांचा माल थेट खरेदी विक्रीचे हे जे केंद्र 5 ठिकाणी ठाण्यामध्ये सुरू केलेलं आहे। यातली महत्त्वाची गोष्ट आहे की या शेतकरी वर्गाला जो गुंडापुंडांकडनं त्रास होणार होता तो या पोलिसांमुळे आता होणार नाही आहे आणि त्यांना खूप चांगलं भाव त्या गोष्टीसाठी मिळणार आहे। सध्या आठवड्यातनं 2दा हा भाजीपाला पोलिसांच्या कुटुंबियांना उपलब्ध होणार आहे। त्यानंतर दररोज हा भाजीपाला ठाणे पोलिसांना उपलब्ध होणार आहे। सध्या 5 ठिकाणी अशा प्रकारचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। नगरसेवक श्री मनोहर डुमरे यांच्या पुढाकाराने ब्रह्मांड परिसरामध्ये ब्रह्मांड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे। या ब्रह्मांड फेस्टिवलच्या निमित्ताने विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे। याच उपक्रमांचा एक भाग म्हणून काल मनोहर संध्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। स्थानिक नागरिकांनी या गायन स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। श्री मनोहर डुमरे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। हे ब्रह्मांड फेस्टिवलचं 4थं वर्ष आहे आणि फार जल्लोषात तिथे लोकांचा मध्ये फार उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि लोकांना एकच आव्हान आहे की तुम्ही आजपर्यंत मला गेले 5 वर्षाची साथ दिली, या पुढे देत चला, अतिशय या वयामध्ये चांगले कामं करत जाऊ आणि तुमच्यासाठी मी सदैव इथे सेवा देण्यासाठी सदैव सरळ। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। अनन्या कलेक्शन, सीझेड डायमंड ज्वेलरी, एंटीक एंड कुंदन ज्वेलरी, माइक्रो गोल्ड प्लेटेड ज्वेलरी, ट्रेडिशनल महाराष्ट्रियन माइक्रो गोल्ड प्लेटेड ज्वेलरी, ज्वेलरी वॉचेस, 92.5 स्टर्लिंग सिल्वर ज्वेलरी, bridal sets, bridal jewelry on rent, exclusive range of cotton and designer kurtis, leggings, jeggings, plazo and dress materials. Ananya Collection, shop number 3, Yashwant Building near Pune Gadgil Jewelers, Ram Maruti Cross Road, Naupada, Thane. Contact Sameer Oak 98215 36895 and Nilima Durgule 983394 6884. Ananya Collection. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment.
Select DTH Recharge, service provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. नगर विकास मंच ठाणे या संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील भगवती शाळेच्या पटांगणामध्ये सध्या जल्लोष या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. माजी उपमहापौर ॲडव्होकेट श्री सुभाष काळे यांच्या पुढाकाराने या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन 9 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीमध्ये करण्यात आलं. आमदार श्री संजय केळकर यांच्या हस्ते या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळेस पितांबरीचे मॅनेजिंग डायरेक्टर रवींद्र प्रभुदेसाई आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या ॲडव्होकेट माधवी नाईक यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी लहान मुलांच्या वैयक्तिक नृत्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रचंड मोठ्या संख्येने यावेळेस विद्यार्थ्यांनी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी घेतला. 1ली ते 4थी, 5वी ते 6वी, 8वी ते 10वी आणि खुला गट अशा गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. नौपाडा परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांनी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नगर विकास मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या जल्लोषला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं ॲडव्होकेट श्री सुभाष काळे यांनी सांगितलं. सालाबादप्रमाणे याही वर्षी 3 दिवस जल्लोष हा कार्यक्रमाचं आयोजन करतो आहे. जल्लोष हा कार्यक्रम ठाण्यातल्या लोकांना पर्वणी आहे. विविध स्पर्धांचं आयोजन असतं. ठाण्यामध्ये सर्व कलाकारांना एक व्यासपीठ आपण उपलब्ध केलेलं आहे. नृत्य स्पर्धा, सामूहिक नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, पाककला स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, गृहलक्ष्मी अशा विविध स्पर्धांचं आयोजन आपण करतो. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने 3 डिसेंबर हा जागतिक समान संधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धांच्या निमित्ताने काल गुणगौरव समारंभाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला समाजरत्न श्री नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या निमित्ताने काही विद्यार्थ्यांनी आपल्या कला देखील उपस्थितांसमोर सादर करून त्यांची वाहवा मिळवली. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. आनंद विश्व गुरुकुल या संस्थेचं गॅदरिंग आज ठाणे शहरातील गडकरी रंगायत येथे आयोजित करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी यावेळेस आपले कलागुण उपस्थितांसमोर सादर केले आणि त्यांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाला पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते। यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण ही एक संस्था जी आहे कोणाची एकाची संस्था नाहीये, ही संस्था आपल्या सर्वांची आहे। हे व्यासपीठावर बसले तेही आणि आपण सभागृहात बसलेले पालक आहात, शिक्षक आहात आणि त्या आपल्या सर्वांची संस्था आहे। आणि एक अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही शाळा सुरू झालेली आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव या आनंद विश्व गुरुकुल या संस्थेला दिलंय। अधिकारी अभिनंदनास पात्र आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे। कारण आपण पाहिलं की या संस्थेची सुरुवात जी झाली ती मेंदळे मॅडममुळे झालेली। आनंद विश्व गुरुकुलच्या प्रिन्सिपॉल सीमा हर्डीकर यांच्या समर्थ लेखणीतून हा संपूर्ण कार्यक्रम साकारण्यात आला होता, अशी माहिती प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी दिली। आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या वतीने हा आमचा 9वा ॲन्युअल प्राइज डिस्ट्रीब्युशन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे। दरवर्षी एक थीम घेऊन हा कार्यक्रम आम्ही मुद्दाम साजरा करतो की जेणेकरून पुन्हा एकदा ह्या देशाचा, भारताचा, महाराष्ट्राचा इतिहास समाजासमोर जावा। आणि आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सीमा हर्डीकर यांनी अतिशय उत्कृष्ट लिखाण केलेलं आहे। आमच्याच महाविद्यालयाचं गुरुकुल कन्सेप्ट असल्यामुळे सगळीच मुलं कलावंत, गाणारी असतील, मग साईड रिदमवाले असतील, मुख्य दिग्दर्शनाचं काम असेल, हे सगळंच महाविद्यालयाच्या वतीने केलं जातं। कारण गुरुकुल कन्सेप्टमध्ये आम्ही वेगळ्या ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांना शिकवत असतो की त्यांची मुळात ही परीक्षा असते अशा कार्यक्रमांना। कार्यक्रमाला डॉक्टर मिलिंद पाटील, समालोचक श्री श्रीकांत वैद्य, आनंद विश्व गुरुकुलच्या अध्यक्षा डॉक्टर मेधा मेहेंदळे, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष विलास ठुसे आणि श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळेस काही कोरियन विद्यार्थ्यांनी देखील आपली कला सादर केली आणि सगळ्यांचीच वाहवा मिळवली। आनंद विश्व गुरुकुल या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय दिमाखामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक देखील या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी झाले। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820929420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।